पुणे के कोथरूड में मुस्लिमों को नहीं मिलता है फ्लैट। एनसीपी सुप्रीमो शरद पवार की मौजूदगी में क्या बोले वरिष्ठ समाज सेवी कुमार सप्तर्षि, सुनिए। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र में अब मुसलमानों का बहिष्कार कैसे शुरू हो चुका है और कितने बड़े पैमाने पर हो रहा है, इसकी एक झलक हम आपको दिखाने जा रहे हैं पुणे के कोथरूड इलाके से। यहीं पर हाल ही में 2 अक्टूबर को राष्ट्रपिता महात्मा गांधी की बापू की जयंती मनाई गई और इसी जयंती के अवसर पर महात्मा गांधी स्मारक दिन इस संगठन की ओर से एक कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें एनसीपी शरद पवार गुट के सुप्रीमो शरद पवार मौजूद थे और उनकी मौजूदगी में महाराष्ट्र के बहुत पुराने गांधीवादी और वरिष्ठ समाज सेवी कुमार सप्तर्षि का भाषण हुआ। पूरा भाषण उनका लंबा है, लेकिन कुछ अंश हम उनके सुना रहे हैं जो आज इस नफरत और जहर भरे माहौल में सच्चाई बयान कर रहे हैं। किस तरह से मुसलमानों को लेकर नैरेटिव सेट किया गया है युवाओं में, हिंदू युवाओं में, उस पर क्या बोले कुमार सप्तर्षि, देखिए। और फिर उन्होंने एक रहस्योद्घाटन किया, एक खुला रहस्योद्घाटन कि पुणे के कोथरूड जैसे इलाके में मुस्लिमों को फ्लैट नहीं मिलता। बिल्डर अगर मुस्लिम भी है तब भी वो मुसलमानों को फ्लैट बेच नहीं पा रहा है। सुनिए। आता इथे सर्व धर्मांची प्रार्थना का झाली? आपला देश हा भाग्यवान आहे। जगात जिथे जिथे धर्म तयार झाला तो भारतात आला, शिवाय संप्रदाय आहेत, पण सर्व धर्म असल्यामुळे आपल्याला सर्वांची ओळख करून घेण्याची संधी आहे। अनेक हिंदुत्ववादी तरुण मुसलमानांना अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, भारताला धोका आहे, तर मी त्यांना एक कोरा कागद देत असतो आणि मुसलमानांवरचे सर्व आक्षेप लिहून काढतो। त्यांना खूप बायका असतात, खूप मुलं असतात, घाणेरडे असतात, अतिरेकी असतात, दहशतवादी असतात, सगळं सगळं काय लिहायचं ते लिह आणि चल बेट्या एका तुला माहीत असलेल्या अशा मुसलमानाला कागदावरच्या वर्णनाप्रमाणे आपण भेटायला जाऊ। मला तर काही भेटलं नाही, दाखव मला। तर 100% वेळेला त्यांचं उत्तर असायचं, काका मला छळू नका, मला एकही मुसलमान माहीत नाही। माहीत नसतो तेव्हाच द्वेष तयार होतो, म्हणून ओळख व्हावी सर्वांची। ओळख झाली की द्वेष विरून जातो। म्हणून सर्व धर्म आणि सर्व धर्माचे तुम्ही मंत्र ऐकले तर नाही समजले तरी त्याच्यातल्या त्यांच्या वाणीतल्या त्या उच्चारणामधला गोडवा त्यांच्याकडे फक्त मंत्रातच आहे असं आपल्याला वाटतं, असोसिएशन लहानपणापासूनचं। पण प्रत्येक धर्मामध्ये असे पवित्र विचार, पवित्र वाणी, त्याची गेयता, त्याचा गोडवा असतो हे आपल्याला कळावं। कारण गांधींच्या याच्यातल्या राष्ट्रवादाच्या ज्या 3 घटक होते त्यातला मुख्य घटक आहे हिंदू मुस्लिम ऐक्य। कारण मायनॉरिटीमध्ये मुस्लिम हे जास्त आहेत, तर हिंदू मुस्लिम ऐक्य झाल्याशिवाय भारत स्थिर होणार नाही। मधल्या मोदींच्या काळामध्ये भारतमध्ये अस्थिरता का आली होती, तर हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडली। ते झाले की देश गडबडायला लागतो। दुसरं होतं 100% एम्प्लॉयमेंट, आणि देता येत नसेल त्याला ब्रिटिश राज्य होतं, तर त्यांनी त्यावेळेला जी रोजगार मिळायचा ते त्यांना चरख्यातून देता यायचा लोकांना, म्हणून 100% एम्प्लॉय। आणि तिसरं होतं हिंदूंच्या मध्ये कोणी कोणाचा गुलाम नसेल, म्हणून अस्पृश्यता निर्मूलन। काँग्रेसचे ते सर्व झाले टिळकांच्या नंतर, तेव्हा एक प्रसंग घडला। पुण्याहून लोक गेले, त्यावेळेला गाड्या घोडे नव्हते, तरी गाडी घेऊन गेले आणि गांधींनी सगळे काँग्रेसचे यांच्या मोतीलाल नेहरूंपासून सर्व नेते जमले होते, एकूण एक, आणि गांधींनी खांदा द्यायला सुरुवात केली डेड बॉडीला लोकमान्यांच्या।